स्थानिक गुन्हे शाखा आणि पोलीस स्टेशन कुरखेडा पोलिसांची अवैध गोवंश वाहतूक करणाऱ्यांवर कठोर कारवाई। एक ट्रक, एक चारचाकी वाहन आणि 19 गोवंशीय जनावरांसह एकूण 19,65,000 रुपये यांचा मुद्देमाल केला जप्त। गडचिरोली जिल्ह्यातील काही असामाजिक घटकांकडून अवैध कारवाया करण्याचा प्रयत्न केला जात असतो। पोलीस अधीक्षक गडचिरोली श्री एम रमेश यांच्याकडून इतर अवैध व्यवसायांसोबतच अवैधरित्या गोवंश जनावरांची वाहतूक आणि विक्री करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आणि यावरून काल दिनांक 24 ऑगस्ट 2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने पोलीस स्टेशन कुरखेडा हद्दीतील मौजा गेवर्धात गावाजवळील परिसरामध्ये अवैधरित्या गोवंश जनावरांची वाहतूक करणाऱ्या आरोपीविरोधात कठोर कारवाई केली आहे। याबाबत सविस्तर वृत्त असे की काल दिनांक 24 ऑगस्ट 2026 रोजी रात्रीच्या सुमारास पोलीस स्टेशन कुरखेडा हद्दीतील मौजा गेवर्धा ते केशोरी मार्गावर ट्रक आणि महिंद्रा बेलोरा अशा 2 चारचाकी वाहनांमध्ये अवैधरित्या गोवंशीय जनावरे भरून वाहतूक करण्यात येणार आहे अशी गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेयांना मिळालेली होती। मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा आणि पोलीस स्टेशन कुरखेडा पोलीस पथकांनी मौजा गेवर्धा गावाजवळ सापळा रचून पाळत ठेवली असता मौजा गेवर्धा ते केशोरी रोडवर ट्रक आणि बेलोरो पिकअप अशी 2 वाहने संशयितरित्या येताना दिसून आली। त्यावेळेला पोलीस पथकाने सदर रोडवर तात्पुरता अडथळा निर्माण करून दोन्ही वाहनांना थांबवून सदर वाहनांची पाहणी केली असता दोन्ही वाहनांमध्ये गोवंशीय जनावरे अतिशय निर्दयतेने कोंबून भरली आली असल्याचं निदर्शनास आलं। सदर अवैध गोवंशीय जनावरांच्या वाहतुकीचा आरोपीकडे कुठलाही परवाना देखील मिळून आला नाही आणि त्यानंतर पोलीस पथकाने पंचांसमक्ष सदर दोन्ही वाहनांची तपासणी केली असता ट्रक वाहन क्रमांक एक TG 12U 4896 अशोक लेलँड टाटा कंपनीचं, ज्याचा मालक नामे शेख इब्राहिम शेख इस्माईल, वय वर्ष 40, राहणार मेहबूबनगर, पिली नदी, उप्पलवाडी, नागपूर, जिल्हा नागपूर यांच्या ताब्यातील वाहनात 11 गाई, 2 बैल आणि किंमत एकूण 1,85,000 याप्रमाणे वाहन क्रमांक MH 35AJ 4601 महिंद्रा बेलोरे पिकअप वाहनाचा, ज्याचा चालक नामे मुफस्सिल कुरेशी मोहम्मद जमील कुरेशी, वय वर्ष 25, राहणार चिराग अली चौक, टेक्का नई बस्ती, नागपूर, जिल्हा नागपूर याच्या ताब्यातील वाहनात 4 गाय, 2 बैल, एकूण किंमत अंदाजे 80,000 रुपये असे एकूण दोन्ही चारचाकी वाहनात 19 गोवंशीय जनावरे यांची एकूण किंमत 2,65,000 रुपये आणि सोबतच एक ट्रक अंदाजे किंमत 12 लाख रुपये आणि महिंद्रा बेलोरे पिकअप चारचाकी वाहन 1 अंदाजे किंमत 5 लाख रुपये असं एकूण 19,65,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। गडचिरोली संवाददाता आसिफ कुरेशी।